जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी 20 जुलै 2026 पर्यंत आस्थापनांना जाहिरात अपलोड करण्यासाठी मुदत देण्यात आली होती। आता ती तारीख निघून गेलेली आहे। परत एकदा मुदतवाढ मिळाली का? जाहिरातीचा टॅब बंद झालेला आहे का? जर बंद झालेला असेल तर एक्झॅक्टली किती जागा पवित्र पोर्टलवर आलेल्या आहेत? इथून पुढची जी रणनीती आहे ती कशी असू शकेल? जाहिरात कधीपर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकतोय? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या एका व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाणार आहेत। परंतु तत्पूर्वी आपण जर का या ठिकाणी येत्या शिक्षक भरतीसाठी शोधात असाल विशेष अशा मार्गदर्शनाच्या, तर मास्टर टीचर नावाचं ॲप आपल्यासाठी गायडन्स बॅच घेऊन आलेलं आहे। या गायडन्स बॅच मध्ये तुम्हाला शिक्षक भरतीचं सर्वोत्तम मार्गदर्शन मिळणार आहे। लक्षात घ्या, रजिस्ट्रेशन पासून जॉईनिंग पर्यंत तुम्हाला मार्गदर्शन मिळेल। नेमकं यामध्ये काय मिळणार आहे तर पवित्र पोर्टलचं A to Z नॉलेज असलेलं एक व्हिडिओ सिरीज तुम्हाला जे आहे यामध्ये मिळणार आहे। त्यातल्या त्यात पसंती क्रमावरती आपलं सिलेक्शन डिपेंड आहे, म्हणून पसंतीक्रम देताना नेमक्या कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला पाहिजे त्या सगळ्या बाबतीमध्ये एक स्ट्रॅटेजी बनवून जे आहे योग्य तो सल्ला दिला जाणार आहे। तुमच्या मनामध्ये कोणत्याही समस्या भरतीशी निगडीत असू द्या, सर्व समस्यांचं समाधान विशेष लाईव्ह सेशन आपण दररोज घेत असतो, त्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्याची संधी मिळू शकते। जर तुमचं सिलेक्शन इंटरव्ह्यूला झालं तर डेमो लेसनची तुमची तयारी करून दिली जाणार आहे। डॉक्युमेंटची समस्या असेल, क्वालिफिकेशनची समस्या असेल, मीडियमची समस्या असेल, काहीही समस्या असू द्या, तुमच्यासाठी एनी टाइम आम्ही अवेलेबल आहोत। तुम्हाला या सगळ्या बाबी हव्या असेल तर आपण आजच प्ले स्टोर वरून मास्टर टीचर जॉईन ॲप डाउनलोड करून गायडन्स बॅच जॉईन करा। चल येऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे की आता पवित्र पोर्टलची नेमकी सद्यस्थिती काय आहे। लक्षात घ्या, 1 मे 2026 पासून पवित्र पोर्टलवर प्रायव्हेट सोसायटीज असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असेल यांना जाहिरात अपलोड करण्याची संधी देण्यात आली होती आणि त्या संधीला जे आहे 5 वेळा मुदतवाढ देण्यात आलेली आहे। शेवटची मुदत 20 जुलै 2026 पर्यंत देण्यात आली होती, जी की कालच्या तारखेपर्यंत संपलेली आहे। आतापर्यंत प्रत्येक मुदतीची शेवटची जी तारीख होती त्या शेवटच्या तारखेला एक नोटिफिकेशन काढून परत एकदा जे आहे तारीख पे तारीख दिलेलं या ठिकाणी पत्रक इश्यू करण्यात येत होतं। परंतु आता जे आहे कालच्या तारखेला कोणतंही नवीन न्यूज बुलेटिन आपल्याला पाहायला मिळालेलं नाहीये। याचा अर्थ असा आपण समजून जायचं आहे का की आता मुदतवाढ मिळणार नाही, म्हणजे पवित्र पोर्टल जाहिराती अपलोड करण्यासाठी लॉक करून देण्यात आलेलं आहे? तर याचं उत्तर आहे येस। आता जे आहे मुदतवाढ मिळणार नाही। मग जर मुदतवाढ मिळणार नसेल तर जाहिरात अपलोड करता येणार नाहीये का? बघा, ज्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी आपली जी वैयक्तिक मतं आहेत ती देखील या ठिकाणी मी व्यक्त करतोय, कदाचित ती चुकीची देखील असू शकते, बट रियालिटी हीच आहे मला असं वाटतं। कारण मागचा 2017चा 2022चा अनुभव आपण जर पाठीशी धरून या ठिकाणी तुम्हाला भाकीत केलं, जरी ऑफिशियल पद्धतीने मुदतवाढ देण्यात आलेली नसेल तरी अनऑफिशियल पद्धतीने मुदतवाढ कदाचित दिलेली असू शकते। याचा अर्थ नेमका काय आहे? जरी मुदतवाढ देण्यात आलेली नसेल परंतु येत्या 2-4 दिवसांमध्ये एखाद्या आस्थापनेला आपली जाहिरात जर अपलोड करायची असेल आणि ऑलरेडी त्यांचं रजिस्ट्रेशन जर का झालेलं असेल तर त्यांना जाहिरात अपलोड करता येऊ शकते, असं माझं हे वैयक्तिक मत आहे। कारण अगोदरी त्याच पद्धतीने ज्या वेळेस पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन होतं उमेदवारांनी करायचं, त्यावेळेस हाच फॉर्म्युला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अवलंबला होता। ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु सेल्फ सर्टिफाय केलेलं नाहीये, फक्त अशाच उमेदवारांसाठी अघोषित पद्धतीने त्यांनी 2-4 दिवसांचा कालावधी दिला होता की जेणेकरून त्यांचं रजिस्ट्रेशन आहे, फक्त सेल्फ सर्टिफाय होणं बाकी आहे। त्याच परिणाम इथे जाहिरात अपलोड करण्यासाठी चान्स दिला जाऊ शकतो। चांगली गोष्ट आहे बघा, कारण काय आहे सर्व जागांचं अनालिसिस करण्यासाठी आणखीन थोडासा कालावधी शासनाला लागेल। जाहिराती तर आता अपलोड झालेल्याच आहे, त्या अप्रूव्ह झालेल्या असतील, त्यानंतर त्यामधले जर का काही त्रुटी वगैरे असेल, बाकीचं जे शासन आहे आपल्या लेवलला त्याला जे आहे व्यवस्थितपणाने अनालिसिस करून जाहिरात कधी द्यायची आहे एकत्रित पद्धतीने त्याचं डिसिजन घेईल। परंतु आता काय होणार आहे की आपल्या सर्वांच्या मनामध्ये जो निर्माण झालेला जो प्रश्न आहे त्याची उत्तरं आपण वेगवेगळ्या मार्गाने शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोणती आस्थापना आहे जी पवित्र पोर्टलला आली नाहीये आणि कोणत्या आस्थापनांनी किती जागा अपलोड केलेल्या आहेत? बघा, आपल्याला खऱ्या अर्थानं मुदतवाढ मिळणार किंवा नाही मिळणार
याच्यामधला सर्वात महत्वाचा दुवा होता पवित्र पोर्टलला जागा किती अपलोड झालेल्या आहेत. तर ज्यावेळेस मी तुम्हाला पहिल्यांदा देखील सांगितलं होतं, शासनाला वाटेल की जागा पुरेशा अपलोड झालेल्या आहेत, त्या दिवशी मुदतवाढ मिळणं बंद होणार आहे आणि कालच्या तारखेला तेच झालेलं आहे. शासनाच्या लक्षात आलं की आता फेज 1 साठी पुरेशा प्रमाणावरती या ठिकाणी जागा अपलोड झालेल्या आहेत, आता मुदतवाढ देऊन उपयोग नाही. म्हणून त्यांनी मुदतवाढ देण्यापासून या ठिकाणी जे आहे आता स्वतःला रोखलेलं आहे असं मला वाटतंय. मग आता जागा किती अपलोड झाल्या? मग कालच्या तारखेला जर आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न केला तर जवळपास 22,000च्या आसपास जागा पवित्र पोर्टलला अपलोड झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या देखील जागा आहेत. एक 4-5 स्थानिक स्वराज्य संस्था ज्यांच्यामध्ये थोडीशी कॉन्ट्रोवर्सी सुरू होती किंवा ज्यांचा टेक्निकल इश्यू होता, आता तो दूर झालाय किंवा नाही त्याची अपडेट आपल्याकडे नाहीये, परंतु इतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांच्या जाहिराती पोर्टलला अपलोड झालेले आहेत. हे आपल्या सर्वांसाठी समाधानकारक बाब आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण स्थानिक स्वराज्य संस्थांची गोष्ट केली, 10,000पेक्षा जास्त जागा पोर्टलला येणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का दुसरा मुद्दा आपला राहतो आहे मुलाखतीच्या किंवा प्रायव्हेट सोसायटीच्या जागा, त्या 12,000 प्लस असतील. म्हणजे ह्या दोन्हीचं मिळून आपल्याला 22,000च्या आसपास जागा आहेत अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. याच्यामध्ये थोडाफार या ठिकाणी मागे पुढे देखील होऊ शकतं. आता सगळ्या माध्यमाच्या जागा आहेत का? डेफिनेटली येस. आता काही माध्यमाच्या जागा यामध्ये कमी जास्त राहतील. आता काही उमेदवार जर का काही माध्यमाच्या जागा कमी असेल तर त्यांच्या उमेदवारांची संख्या देखील कमीच आहे. उदाहरणार्थ उर्दू माध्यम आहे, उदाहरणार्थ प्युअर इंग्लिश मीडियम आहे, किंवा उदाहरणार्थ आपण जर गृहीत धरलं या ठिकाणी हिंदी मीडियमचे उमेदवार आहे, त्यांच्या जागा कमी आहेत तर उमेदवार देखील आपल्याला या ठिकाणी बाकीच्या मराठी मीडियमच्या तुलनेमध्ये कमीच आहेत असं पाहायला मिळतं. याच्या व्यतिरिक्त जे आहे ना, एक्झॅक्टली कोणत्या आस्थापनेच्या किती जागा अपलोड झालेल्या आहेत त्याची क्लॅरिटी आज रात्रीपर्यंत आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. जसं आपल्याकडे डेटा येईल त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करू. आता आपल्या मनामध्ये प्रश्न असतो, सर मग आता जर जाहिरात बंद झाली असेल तर मग जे आहे जाहिरात अपलोड करणं बंद झालं असेल तर पवित्र पोर्टलला ॲडव्हर्टाइजमेंट किती दिवसांमध्ये पाहायला मिळते? साधारणपणाने आपण असं अंदाज व्यक्त करू शकतो 10 ते 15 दिवसांचा कालावधी यासाठी लागू शकतो, जेणेकरून आपल्याला जाहिरात पवित्र पोर्टलमध्ये प्रत्यक्षमध्ये पाहायला मिळेल आणि पसंतीक्रम देता येऊ शकते. म्हणजे ऑगस्ट महिना आपल्यासाठी लकी ठरणार आहे. यावरती फायनली आता शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. आस्थापनांची संख्या भरपूर आहे, त्यामुळे प्रिफरन्सेस आपल्यासाठी अतिशय जास्त महत्त्वाचे असणार आहे. कारण ऑप्शन ज्यावेळेस जास्त आहेत आपल्याला लॉक करायचे, त्यावेळेस त्या भरपूर ऑप्शनपैकी योग्य ऑप्शनवर आपण क्लिक करणं आणि त्याच ठिकाणी आपलं सिलेक्शन होणं, यासाठी आपल्याला थोडंसं वापर करावा लागणार आहे डोक्याचा. आणि त्यासाठी जर तुम्हाला हवं असेल मार्गदर्शन तर तुमच्यासाठी या ठिकाणी गायडन्स बॅच अवेलेबल आहे. यामध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील ज्या की मेरिटमध्ये येण्यासाठी फार जास्त महत्त्वाच्या आहे. याचा फायदा डेफिनेटली तुम्हाला होणार आहे, जेणेकरून आपल्याला काय होतं, बरेच उमेदवार आहेत ज्यांच्या मनामध्ये असे काही कॉम्प्लिकेशन्स असतात, असे काही प्रश्न असतात ज्यांना रात्रभर झोप येत नाही. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या गायडन्स बॅचमध्ये 100% मिळणार आहे. हक्काची बॅच आहे. आतापर्यंतच्या अनुभवाचा तुम्हाला जर का फायदा घ्यायचा असेल, कारण आपण या क्षेत्रामध्ये नवीन नाही आहोत, मग तुम्हाला जर का या अनुभवाचा फायदा घ्यायचा असेल तर मग आपण या ठिकाणी मास्टर टीचर हे जे ॲप आहे डाउनलोड करा आणि गायडन्स बॅच त्याच्यामध्ये कोर्सेस नावाच्या मेनूमध्ये तुम्हाला मिळून जाईल.